सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक, आरोप प्रत्यारोप महाराष्ट्रातील रोखठोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज। कोल्हापूर जिल्हा साखर आयुक्तालयावर मोर्चा, रघुनाथदादा शेतकरी संघटनेचे आंदोलन यशस्वी। कोल्हापूर जिल्हा साखर आयुक्तालयाचे नाव बदलून ऊस आयुक्तालयाचे फलक लावत असताना शेतकरी कार्यकर्ते व पोलीस यांच्यात झटापटी झाली। हा वाद हाणामारीपर्यंत गेला असे शेतकरी महिला राज्य अध्यक्ष डॉक्टर प्रगती चव्हाण खरे यांनी माहिती देताना सांगितले। यावेळी ऊसतोड महामंडळाचे 10 रुपये बंद करा, 2 साखर कारखान्यातील अंतर रद्द करा, ऊसाला प्रतिटन 7,000 रुपये दर द्या, गाईच्या व म्हशीच्या दुधाला डिझेल व पेट्रोल एवढा दर द्या, सर्व शेतकऱ्यांना वीज मुक्त करा, कर्ज मुक्त करा, शिवार बंदी असलेल्या वन्य प्राणी संरक्षण कायदा रद्द करा, गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करा। या मागण्यासाठी रघुनाथदादा शेतकरी संघटनेने कोल्हापूर जिल्हा पोलीस आयुक्तालय कार्यालयावर मोर्चा काढला होता व या मागण्या त्यांनी प्रशासनासमोर ठेवल्या होत्या। या आंदोलनात शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपटे, क्रांतिसिंह नाना पाटील, ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजी नंदीवाले, शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष लक्ष्मण वडाले, पुणे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग रावते, कोल्हापूर संघटनेचे जिल्हाध्यक्ष माणिकराव शिंदे, पुणे जिल्हा संघटनेचे RTI आघाडीचे अध्यक्ष दीपक पवार, अहिल्यानगर संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल अवताडे, जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ तुवर, ॲडव्होकेट अजित काळे, युवा शेतकरी संघटनेचे तालुका आघाडीचे अध्यक्ष संजय मोकाटे, वैजापूर तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र पवार, महिला शेतकरी संघटनेच्या राज्याध्यक्ष डॉक्टर प्रगती चव्हाण खरे आदीसह या आंदोलनात शेकडो शेतकरी उपस्थित होते।